नमस्कार, आप सभी दर्शकों का सी न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर विधानसभा के अंतर्गत घाटला गांव में वार्ड क्रमांक 153 में, और यहां पर शिवसेना वर्सेस शिवसेना की लड़ाई है। देखना ही है कौन जीतता है। पब्लिक किसे चुनाव में जीत कर लाती है, किसे अपना कीमती वोट देती है। शरद पवार चंद पार्टी से एनसीपी से दीपक सावंत जी, उनसे चर्चा करेंगे। सावंत जी, काय सांगणार आहे? प्रचार जोरात आहे का? प्रचार जोरात आहे। मीनाक्षीताई पाटणकर ह्या निवडून आल्या आहेत, कारण इथं 3 पक्षाचा युती आहे, शिवसेना, मनसे आणि शरद पवार गट। आणि पाटणकर साहेबांचं वैयक्तिक स्वतःचं काम आहे। गेल्या 15 वर्ष ते ह्या 153ला काम करत आहेत। आमचं काम आहे, मनसेचं काम आहे, आपले शाखाप्रमुख सगळ्यांचं ह्या विभागात काम आहे। आणि नागरिकांनी ज्यांनी काम केलं त्यालाच वोटिंग करा। आता काही उमेदवार फक्त इलेक्शनपुरती आले 2-3 महिने, त्यांच्याकडे न लक्ष देता ज्यांनी खरं काम केलं कोरोनाच्या काळात, घराघरात लोकांना मदत केली, अशा लोकांना मदत करा। पाटणकर वहिनीची निशाणी आहे मशाल, तर मशालीवर तुम्ही 15 तारखेला शिक्का मारा। महाराज नवनिर्माण सेना तर सर्व तुम्ही आहेत, काय सांगणार आहे? नेमके लोकांना तुम्ही भेटतायत, काय प्रतिसाद भेटते? प्रचारात आम्ही आता दोन्ही ठाकरे बँड एकत्र आलेले आहेत, तर आम्ही आज तिन्ही पक्ष एकत्र असून गल्लोगल्ली प्रचार करतो आहे। सकाळपासून आधी चांगला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मशालसाठी आणि काम पाटणकर वहिनीसाठी। पाटणकर साहेबांचं काम बोलतो आहे आणि हा कामच चालणार आहे। येत्या 15 तारखेला अगदी 2 नंबरचं बटन दाबून लोक भरघोष मतांनी त्यांना विजयी करतात। उमेश जी, काय सांगणार आहे? किती चॅलेंज आहे? कारण का ह्या घाटला गाव शिवसेनाच्या बालकिल्ला आहे, पण शिवसेनाचे 2 गट आणि शिवसेना वर्सेस शिवसेनाची लढाई आहे, काय सांगता तुम्ही? चॅलेंजचा विषय येत नाही। चॅलेंज तर आपण लहान पोरांना पण देतो आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करतो, परंतु आज तुम्ही बघितलं हा संपूर्ण जनसमुदाय हे फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे उमेदवार अनिलजी पाटणकरचे मिसेस आमची पाटणकर वहिनी त्यांना आशीर्वाद द्यायला आलेत। हे काय भाडीची माणसं नाही आहेत। आज तुम्ही संपूर्ण बघा किती लोक आहेत, बघा हजारच्या संख्येने लोक उतरलेत आशीर्वाद द्यायला, कारण की पाटणकरांचं काम बोलतो आहे। पाटणकर साहेबांनी सतत वॉर्डमध्ये आज 4 वर्षाच्या नंतर आपण महानगरपालिकेच्या इलेक्शनला उतरलो, पण तरी लोकांना नगरसेवकांची कमी होता कामाने त्यांनी भरपूर कामं केली आहेत। तर आम्हाला कसं चॅलेंज, मला तर एक शाखाप्रमुखच्या नाते चॅलेंज वाटत नाही आहे। तुम्ही पण तयारीमध्ये होतात, पण तिकीट मनसेकडे? हो, बघा शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश, शेवटी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा आमचे राजसाहेब पण आमचेच आहेत। शेवटी मी तिथे तुम्हाला माहिती आहे सतत फिरत होतो, लोकांमध्ये जात होतो, चांगला रेस्पॉन्स होता, पण शेवटी त्या कोट्यामध्ये मनसेला ती तिकीट गेली आहे। तर प्रश्नच नाही, आम्ही त्या उमेदवारासाठी दिवसरात्र एक करू आणि आम्ही तिथे कामाची सुरुवात केलेली आहे। आता घाटलाचं जे विकास काम आहेत, कारण का हे सगळ्यांच्या मनामध्ये असं आहे की बिल्डिंग कधी बनणार आणि घरं कधी भेटणार, कारण का हे प्रोजेक्ट पूर्ण रखलेलं आहेत, काय सांगणार याबद्दल? म्हणून विधानसभेमध्ये लोकांनी तेच विचार करून आमदारांना मतं दिली होती, पण त्यांना लोकांना कळलं नव्हतं की आमदारसुद्धा आज लादीकरण गटरमध्येच अडकल्यास तुम्ही बघितलं तर लादीकरण गटरच अडकतात आहे। शेवटी आज आमदारांचं काम आहे की SRAमध्ये मुद्दा उचलायला पाहिजे आणि चांगले प्रश्न मांडायला पाहिजे, आणि हा SRAचा विषय आहे, त्या SRAचा मार्ग त्यांनी करायला पाहिजे। पण शेवटी इलेक्शन आलेलं आहे आणि शेवटी ते तिथेच गटर आणि लादीकरण करतात आहे, बाकी काय नाही। म्हणून भविष्यात आम्ही नक्कीच आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आम्ही आमच्या उमेदवारांना नक्कीच 100% आमदार करणार आहोत आणि घाटलाचा विकास करणार। तुम्ही प्रचारामध्ये आहेत? प्रचारामध्ये आम्ही एक सांगतो, हे नगरसेवक निवडणूक ही कार्यकर्त्याची निवड असते। जर 3.5 वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळं सगळी कामं एकदम साफसफाई घाणेरडं एकदम ही आली, गटर साफ नाहीत, संडास बाथरूम साफ नाहीत, काय नाहीत। म्हणून त्यासाठी आमचे मीनाक्षी पाटणकर उभे आहेत, त्यांना प्रचंड मताने निवडून देण्याचं आम्ही काम करणार आहे। आपला सांगते एक माणूस असा आहे की त्यांचा आज वाढदिवस आहेत आणि ते घाटलाचे नामचीन चेहरा आहेत, काय सांगणार आहे? तुम्ही प्रचारामध्ये आलात आणि तुमचा वाढदिवस होत आहे? नाही, वाढदिवस तर दरवर्षीच येतो, पण प्रचार 5 वर्षांनी येतो चुनाव। तर या ठिकाणी आपण बघताय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या युतीचे उमेदवार आमचे मीनाक्षी वहिनी अनिल पाटणकर। गेली 15 वर्षे आपल्याला माहिती आहे या विभागामध्ये ज्या मूलभूत गरजा आहे त्या सन्माननीय अनिल पाटणकर यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत, आणि त्याच विषयाचा संपर्क करून आमच्या वहिनी पाटणकर वहिनी यांना पक्षाने तिकीट दिलेली आहे। आणि या विभागामध्ये ज्या प्रकारे मूलभूत गरजा पाटणकरांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यावरच आम्ही आज विकासाच्या कामावरच लोकांकडे आम्ही मतं मागायला आलो आहे। आणि लोकांचं म्हणणं पण आहे की गेली 15 वर्ष पाटणकरांनी जी कामं केली ते आम्हाला माहीत आहेत। कोरोना काळ होता त्यावेळीसुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता पाटणकरांनी प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांची विचारपूस केली, लोकांना काय हवं नाही ते विचारलं, आणि त्यामुळेच लोकांच्या मनामध्ये घर
बसून राहिलेलं आहे पाटणकर परिवारासाठी आणि 100% लोकांचा जो उत्साह आहे आणि प्रतिसाद आहे हा पाटणकर परिवाराच्या पाठीमागेनं जरूर राहणार आणि 101% नाही 101,00,000% पाटणकर वहिनी निवडून येणार. मीनाक्षी पाटणकर आज चुनाव प्रचारमध्ये आहेत. या घाटले परिसरामध्ये अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले आमचे अनिल पाटणकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर बांधवांनो मी तुम्हाला सांगतो, बघा शनी शिंगणापूरच्या घरांना दरवाजे नाही आहेत, तसे दरवाजे यांच्या घरालासुद्धा नाही आहे. मला पाटणकर साहेबांचा अभिमान असा वाटतो की लहान असो या मोठा असो ते गाडीतून उतरतात आणि बोलतात. हा त्यांचा फार मोठेपणा मला फार आवडतो आणि ते प्रत्येकाला नावाने ओळखतात आणि प्रत्येकाला मदतही करतात. तर मला असं वाटतं की या घाटले परिसरामध्ये भरघोस मतांनी त्यांनी निवडून यावं आणि हा जो काही समाज असेल बहुजन समाज, या समाजाने त्यांच्यावरती लक्ष देऊन की बाबा त्यांच्या ज्या काही परेशानी असतील, बरेचसे लोक या गटराच्या कामामध्ये आणि बाकीच्याच कामामध्ये अडकून राहतात, पण माणसाचं आरोग्य आहे, महागाई आहे, लाईट बिल एवढं वाढलेलं आहे, अनेक प्रकारची महागाई वाढलेली आहे. तर या महागाईवरती आळा बसवण्यासाठी तरी मला असं वाटतं की मशाल या निशाणीने आपण निवडून दिलं पाहिजे. आणि येत्या काही काळामध्ये हा जो काही मुंबईमध्ये असं काही झालेलं आहे की माणसाच्या ज्या आहेत ना महागाई एवढी वाढते पण पगार वाढत नाही, तर याच्यावरती विचार केला पाहिजे. मराठी माणूस हा जगतच नाही आहे, तर हा मराठी माणूस जगला पाहिजे याचा मुद्दासुद्धा आपण घेतला पाहिजे, याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. आणि मला असं वाटतं की अनिल पाटणकर याच्यासाठी बेस्ट आहेत, हे आवाज उठवतील आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवतील. आणि राहिला हे सारेचा प्रश्न, तर ही जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जर सत्ता आली तर हा सुद्धा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटला जाईल. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मशालला निवडून आणलं पाहिजे आणि मशालला निवडून आणणं म्हणजे स्वतःला निवडून आणण्यासारखं होईल, एवढं मला बोलायचं आहे. काही महिला पदाधिकारी आहेत, काय सांगणार आहेत तुम्ही लोक प्रचारामध्ये? जसं आता तुम्ही आपण बघताय की महिला शक्ती ही किती जोरामध्ये इकडे प्रचार करते आणि आमचा एकच ध्येय आहे की वहिनींना आम्हाला जिंकून आणायचं आहे आणि आमची सीट नक्की येणार. कारण किती गदारांनी काहीही केलं तरी पण सर्व जनता सज्ञान आहे, त्यांना माहिती आहे की ते साडी किंवा पंथी किंवा हे सर्व वाटून काय होणार नाही आहे. घाटल्याच्या विकासासाठी आणि घाटला खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होण्यासाठी पाटणकर वैरी या निश्चित निवडून येणार. मीनाक्षी पाटणकर जे उमेदवार आहेत ते इथं मौजूद आहेत. त्यांच्याकडे जाणूया. वहिनी काय सांगणार आहेत तुम्ही, चुनाव प्रचारामध्ये आहेत? चांगलं चाललं आहे, प्रतिसाद चांगला मिळतोय. घरोघरी आम्ही सगळ्यांच्या मतं मागायला आम्ही फिरतोय. लोक म्हणतात नाही तुम्ही आलेत. शिवसेना वर्सेस शिवसेना लढाई काय तुम्ही कसं बघता? आम्ही आमचा प्रचार करत चाललोय. मागे पण सांगितलं आम्ही आमचं जी कामं केलेत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. काय सांगणार? तुम्ही तर बघताच ना महिलांचा कसा सहभाग आहे प्रचारामध्ये आणि हे सगळे कसे एकदम स्वखुशीने आलेले आहेत. मग तुम्हीच समजा काय आहे ते पुढचं. चेंबूर घाटला की ये तस्वीर देख रहे हैं वार्ड क्रमांक 153 से, और महिला पुरुष मीनाक्षी पाटणकर के साथ चुनाव प्रचार में है. देखना ये होगा कि 15 तारीख के बाद जो काउंटिंग है 16 तारीख को किस तरह की तस्वीर होगी, किसे अपना लोग कीमती वोट देंगे. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.